काय मार्केटमध्ये येणारे जे प्रोडक्ट आहेत ते 100% आयुर्वेदिक असतात का? मग नेमकं खात्री देते कोण? जाहिरात. पण सरासरी जाहिरात हे व्यावसायिक दृष्टीने बनवलेले जातात आणि हल्ली लोकांना नॅचरल हर्बल आयुर्वेदिक प्रोडक्टवर जास्त विश्वास असतो, कारण इन्फेक्शन आणि साईड इफेक्ट होणार नाहीत असं वाटतं. पण सध्या महाराष्ट्र FDA कमिशनर तुकाराम मुंडे यांनी सुमारे 12 आयुर्वेदिक केंद्रावर धाडी टाकत दिव्य फार्मसी पतंजली सारख्या ब्रँड्सकडून 72,24,000चा जो साठा आहे तो जप्त केला. यात सुमारे 51 लाख तर दिव्य फार्मसी आणि पतंजली सारख्या आयुर्वेदिक जे दावा करतात त्या प्रोडक्ट्स करून आहेत. म्हणजे इतकं भयंकर लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. भेसळयुक्त प्रोडक्ट सरासर मार्केटमध्ये विकले जातात. मग नेमक्या हे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे एवढं कायचं कसं? सोपं आहे. प्रोडक्टच्या बॅक साईडला इन्ग्रेडियंट लिहिलेलं असतं. त्यात सिंथेटिक प्रिझर्वेटिव्ह्ज, सोडियम बेंझोनेट किंवा आर्टिफिशियल कलर फ्लेवर्स, स्टेरॉइड आणि केमिकल असतील तर ते प्रोडक्ट घेणं टाळा. आयुष सर्टिफाय नसेल तर ते प्रोडक्ट घेणंही टाळा. मग नेमकं पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट मिळतं का? मिळतं. मग ते आपले जे घरगुती पारंपरिक चूर्ण काढे आहेत किंवा आयुष सर्टिफाय आहेत ते प्रोडक्ट घ्या. आणि एक तुम्हाला सांगू का, वर्षानुवर्ष 1-2 वर्ष 2-4 वर्ष प्रोडक्ट स्टोअर करणं विना केमिकल शक्यच नाही. त्यात केमिकल असतं म्हणून ते प्रोडक्ट स्टोअर करता येतं. पूर्ण केमिकल फ्री नसतं. त्यामुळे जे लोक दावे करतात की तुमचा रोग बरा होईल, आमचे हे प्रोडक्ट 100% प्युअर आणि आयुर्वेदिक आहेत, तर सावधान. रिसर्च करा. आणि बाहेर तुम्हाला ज्यूस घ्यायचेच असेल, जे काही पेय आहेत कोल्ड ड्रिंक्स ज्यूस वगैरे तेही पॅकेजिंग घेणं टाळा. बाहेर जे मिळतात नॅचरल रसवंती फ्रूट ज्यूस ते घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या.